हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त ना? तर चला, आज आपण महाराष्ट्र टी-ई-टीमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे काही मराठी अध्यापनशास्त्राचे पडलेले आहेत, ते आपण प्रत्येक इयरनुसार कोणत्या वर्षी तो प्रश्न परीक्षेला पडला होता, त्याच्यासहित पाहणार आहोत. तर चला, पटपट सुरुवात करूया. बालकाच्या विकासावर कोणत्या घटकांचा प्रभाव पडतो? ए. अनुवंशिकता, बी. वातावरण, सी. अनुवंशिकता व वातावरण, डी. यापैकी नाही. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अनुवंशिकता व वातावरण. बालकाच्या विकासावर अनुवंशिकता व वातावरण या दोन्ही घटकांचा प्रभाव पडतो. हा प्रश्न महा-टी-ई-टी 2022ला परीक्षेला पडलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. पियाजे यांच्या मते बौद्धिक विकासाची पहिली अवस्था कोणती? ए. पूर्वसंक्रियात्मक, बी. संवेदनगतिक, सी. मूर्त संक्रियात्मक, डी. औपचारिक संक्रियात्मक. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. संवेदनगतिक. कोणता प्रश्न कोणत्या वर्षी परीक्षेला पडलेला आहे तो मी कंसात दिलेला आहे, तुम्ही तिथं पाहून घ्या. प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगणार नाही की हा क्वेश्चन ह्या वर्षी परीक्षेला पडलेला होता. करून शिकणे ही संकल्पना कोणी मांडली? ए. रुसो, बी. जॉन डुई, सी. स्किनर, डी. थॉर्नडाईक. बरोबर उत्तर आहे जॉन डुई यांनी करून शिकणे ही संकल्पना मांडली. शिकण्याचा प्रयत्न व चूक सिद्धांत कोणी मांडला? ए. स्किनर, बी. पावलोव, सी. थॉर्नडाईक, डी. गॅने. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. थॉर्नडाईक. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. बुद्धिमत्ता चाचणीचे जनक कोण? ए. टर्मन, बी. बिने, सी. स्पियरमन, डी. गिलफोर्ड. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. बिने. भाषेचे पहिले कौशल्य कोणते? ए. लेखन, बी. वाचन, सी. श्रवण, डी. भाषण. बरोबर उत्तर आहे सी. श्रवण. मराठी भाषा अध्यापनाचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे? ए. पाठांतर, बी. व्याकरण, सी. भाषिक कौशल्यांचा विकास, डी. परीक्षा तयारी. बरोबर उत्तर आहे भाषिक कौशल्यांचा विकास. पुढचा प्रश्न पहा. समावेशक शिक्षण म्हणजे काय? ए. हुशार विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, बी. सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, सी. फक्त दिव्यांगासाठी शिक्षण, डी. फक्त ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षण. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षण. झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणी मांडली? ए. पियाजे, बी. ब्रुनर, सी. वायगॉट्स्की, डी. कोहलबर्ग. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. वायगॉट्स्की. विद्यार्थी केंद्रित अध्यापन शिक्षकाची भूमिका कोणती? ए. नियंत्रक, बी. मार्गदर्शक, सी. परीक्षक, डी. व्यवस्थापक. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. मार्गदर्शक. व्याकरण अध्यापनासाठी सर्वाधिक उपयुक्त पद्धत कोणती? ए. निगमन, बी. आगमन, सी. व्याख्यान, डी. प्रात्यक्षिक. बरोबर उत्तर पर्याय बी. आगमन. मूल्यमापनाचा मुख्य उद्देश काय? ए. गुण देणे, बी. नापास करणे, सी. प्रगती तपासणे, डी. शिस्त राखणे. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. प्रगती तपासणे. IQचे सूत्र कोणी दिले? ए. टर्मन, बी. बिने, सी. स्टर्न, डी. स्किनर. बरोबर उत्तर पर्याय सी. स्टर्न. NCF 2005 कशावर भर देते? ए. शिक्षक केंद्रित शिक्षण, बी. बालकेंद्रित शिक्षण, सी. परीक्षा केंद्रित शिक्षण, डी. पाठांतर. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. बालकेंद्रित शिक्षण. RTA कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? ए. 2005, बी. 2007, सी. 2009, डी. 2012. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. 2009. श्रवण, भाषण, वाचन, लेखन यांना काय म्हणतात? ए. भाषा घटक, बी. भाषा कौशल्ये, सी. व्याकरण, डी. भाषिक नियम. बरोबर उत्तर पर्याय बी. भाषा कौशल्ये. सकारात्मक बळकटीकरण सिद्धांत कोणी मांडला? ए. स्किनर, बी. पावलोव, डी. थॉर्नडाईक, डी. ब्रुनर. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. स्किनर. सर्जनशीलता म्हणजे काय? ए. पाठांतर, बी. अनुकरण, सी. नवीन कल्पना निर्माण करणे, डी. विस्मरण. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. नवीन कल्पना निर्माण करणे. प्रश्नोत्तर पद्धतीचा जनक कोण? ए. सॉक्रेटिस, बी. रुसो, सी. फ्रोबेल, डी. मॉन्टेसरी. प्रश्नोत्तरी पद्धतीचा जनक आहे सॉक्रेटिस. पर्याय ए. शिक्षण प्रक्रियेचा केंद्रबिंदू कोण आहे? ए. शिक्षक, बी. मुख्याध्यापक, सी. विद्यार्थी, डी. पालक. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. विद्यार्थी.
विकासाची प्रक्रिया कशी असते? ए अचानक, बी सतत, सी नियमित, अनियमित आणि डी स्थिर. बरोबर उत्तर आहे पर्याय बी सतत. विकासाची प्रक्रिया ही सतत असते. बालकाच्या सामाजिक विकासाचे प्रमुख साधन कोणते? ए शाळा, बी कुटुंब, सी मित्र, डी माध्यमे. बरोबर उत्तर पर्याय बी कुटुंब. विस्मरण वक्र कोणी मांडला? ए स्किनर, बी एबिंगहॉस, सी पियाजे, डी गॅने. बरोबर उत्तर आहे बी एबिंगहॉस. अध्यापन अध्ययन प्रक्रियेत TLMचा उपयोग कशासाठी होतो? ए शिक्षा देण्यासाठी, बी मूल्यमापनासाठी, सी संकल्पना स्पष्ट करण्यासाठी, डी उपस्थितीसाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय सी संकल्पना स्पष्ट करण्यासाठी. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये कोणत्या कौशल्यावर भर दिला आहे? ए पाठांतर, बी 21व्या शतकातील कौशल्ये, सी केवळ परीक्षा, डी लेखन. बरोबर उत्तर आहे पर्याय बी 21व्या शतकातील कौशल्ये. मूक वाचनाचा मुख्य उद्देश काय आहे? ए उच्चार सुधारणे, बी आकलन वाढवणे, सी वेग वाढवणे, डी लेखन सुधारणे. बरोबर उत्तर आहे पर्याय बी आकलन वाढवणे. शिक्षण म्हणजे जीवनाची तयारी नव्हे तर शिक्षण हेच जीवन आहे हे कोणी म्हटले आहे? ए गांधीजी, बी टागोर, सी जॉन डुई, डी रुसो. बरोबर उत्तर आहे पर्याय सी जॉन डुई. व्यक्तिमत्व विकासावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा असतो? ए अनुवंशिकता, बी वातावरण, सी शिक्षण, डी वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय डी वरील सर्व. व्यक्तिमत्व विकासावर सर्वाधिक प्रभाव हा अनुवंशिकता, वातावरण व शिक्षण या तिन्ही घटकांचा असतो. रचनावाद मध्ये विद्यार्थी कसा असतो? ए निष्क्रिय, बी सक्रिय, सी अवलंबून, डी शांत. बरोबर उत्तर आहे पर्याय बी सक्रिय. अध्यापनातील निदानात्मक चाचणीचा उद्देश काय? ए गुण देणे, बी त्रुटी शोधणे, सी पदोन्नती देणे, डी वर्गीकरण करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय बी त्रुटी शोधणे. मराठी भाषेतील सर्वात लहान अर्थपूर्ण घटक कोणता? ए वर्ण, बी अक्षर, सी रुपीम, डी शब्द. बरोबर उत्तर आहे पर्याय सी रुपीम. बालकेंद्रित शिक्षणाचा पुरस्कार करता कोण? ए रुसो, बी स्किनर, सी थॉर्नाडाईक, डी गॅने. बरोबर उत्तर आहे पर्याय ए रुसो. अध्यापन नियोजन पहिला टप्पा कोणता? ए मूल्यमापन, बी उद्दिष्ट निश्चिती, सी पुनरावलोकन, डी गृहपाठ. बरोबर उत्तर आहे पर्याय बी उद्दिष्ट निश्चिती. विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक भिन्नता कोणत्या बाबतीत असते? ए बुद्धिमत्ता, बी आवड, सी क्षमता, डी वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय डी वरील सर्व. बुद्धिमत्ता, आवड, क्षमता. भाषा शिकवण्याची नैसर्गिक क्रमवारी कोणती? बरोबर उत्तर आहे श्रवण, भाषण, वाचन, लेखन. पर्याय बी. प्रेरणा म्हणजे काय? ए शिक्षा, बी वर्तनाला दिशा देणारी शक्ती, सी परीक्षा, डी ज्ञान. बरोबर उत्तर आहे पर्याय बी वर्तनाला दिशा देणारी शक्ती. समावेशक शिक्षणात कोणाला स्थान दिले जाते? ए फक्त सामान्य विद्यार्थी, बी फक्त दिव्यांग विद्यार्थी, सी सर्व विद्यार्थी, डी फक्त हुशार विद्यार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय सी सर्व विद्यार्थी. ब्लूम यांच्या वर्गीकरणातील सर्वोच्च स्तर कोणता? ए ज्ञान, बी आकलन, सी अनुप्रयोग, डी मूल्यमापन. बरोबर उत्तर आहे पर्याय डी मूल्यमापन. भाषेचे प्रमुख उद्दिष्ट काय? ए संवाद साधणे, बी पाठांतर, सी परीक्षा, डी नोकरी. बरोबर उत्तर आहे पर्याय ए संवाद साधणे. शिक्षकाची सर्वात महत्त्वाची भूमिका कोणती? ए नियंत्रक, बी मार्गदर्शक, सी निरीक्षक, डी परीक्षक. बरोबर उत्तर पर्याय बी मार्गदर्शक. पियाजे यांच्या मते तार्किक विचार कोणत्या अवस्थेत विकसित होतो? ए संवेदनगतिक, बी पूर्व संक्रियात्मक, सी मूर्त संक्रियात्मक, डी औपचारिक संक्रियात्मक. बरोबर उत्तर आहे पर्याय डी औपचारिक संक्रियात्मक. शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार मोफत शिक्षण कोणासाठी आहे? ए 3 ते 6 वर्षे, बी 6 ते 14 वर्षे, सी 14 ते 18 वर्षे, डी सर्वांसाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय बी 6 ते 14 वर्षे. गणित अध्यापनात संख्यारेषा कशासाठी वापरली जाते? ए चित्रकला, बी संख्या दर्शवणे, सी लेखन, डी वाचन. बरोबर उत्तर आहे पर्याय बी संख्या दर्शवणे. ट्रायल अँड एरर सिद्धांत कोणी दिला?
ए स्किनर, बी थर्नाडाईक, सी पावलव, डी ब्रुनर. बरोबर उत्तर पर्याय बी थॉर्नाडाईक. शैक्षणिक उद्दिष्टांचे वर्गीकरण कोणी केले? ए ब्लूम, बी गॅने, सी ब्रुनर, डी ड्यूई. बरोबर उत्तर पर्याय ए ब्लूम. बालकाच्या विकासाची दिशा कशी असते? ए सामान्य ते विशिष्ट, बी विशिष्ट ते सामान्य, सी अव्यवस्थित, डी स्थिर. बरोबर उत्तर आहे पर्याय ए सामान्य ते विशिष्ट. श्रवण कौशल्य विकसित करण्यासाठी कोणती कृती उपयुक्त आहे? ए कथा ऐकणे, बी निबंध लेखन, सी वाचन, डी चित्र काढणे. बरोबर उत्तर पर्याय ए कथा ऐकणे. सतत सर्वंकष मूल्यमापन चा उद्देश काय आहे? ए वार्षिक परीक्षा, बी सर्वांगीण विकासाचे मूल्यमापन, सी गुण देणे, डी वर्गीकरण. बरोबर उत्तर आहे पर्याय बी सर्वांगीण विकासाचे मूल्यमापन. अध्यापनातील प्रकल्प पद्धतीचे जनक कोण आहेत? ए किलपॅट्रिक, बी ड्यूई, सी फ्रोबेल, डी मॉन्टेसरी. बरोबर उत्तर आहे पर्याय ए किलपॅट्रिक. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी सर्वाधिक प्रेरणा कशातून मिळते? ए शिक्षा, बी भीती, सी यशाचा अनुभव, डी स्पर्धा. बरोबर उत्तर आहे पर्याय सी यशाचा अनुभव. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. यासारखेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुम्हाला पाहायचे असतील तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक यू फॉर वॉचिंग.